नमस्कार, आपण पाहत आहात रेडिओ मराठी. अभिनेता सैफ अली खान हल्ला प्रकरणात गुंता आणखीनच वाढताना दिसतोय. सैफ अली खानवर त्याच्याच घरात एका इस्मानं घुसून हल्ला केला. हल्ल्यात जखमी झालेला सैफ रुग्णालयातून बरा होऊन घरी देखील आलाय. मात्र हल्ला करणारा नक्की कोण होता यावर अजूनही प्रश्नचिन्ह कायम आहे. आता या प्रकरणात एका महिलेची एंट्री झालीय. मुंबई पोलिसांनी पश्चिम बंगाल मधल्या नादिया जिल्ह्यात छापेमारी करून एका महिलेला ताब्यात घेतल्याचं वृत्त आहे. सैफच्या घरात घुसून त्याच्यावर हल्ला करणाऱ्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या इसमाचा या महिलेशी संबंध असल्याचं म्हटलं जातंय. कारण तपासात असं आढळून आलंय की या हल्ल्यासाठी मुंबईत अटक करण्यात आलेल्या बांगलादेशी नागरिकाने वापरलेले सिम कार्ड संबंधित महिलेच्या नावाने नोंदवले गेले होते. ही महिला बांगलादेशी नागरिक शफीरफुल फकीरला ओळखत असल्याचं म्हटलं जात आहे. फकीरनं सिलिगुडीजवळील भारत बांगलादेश सीमेवरून बेकायदेशीरपणे भारतात प्रवेश केला होता आणि त्यानंतर त्यानं या महिलेशी संपर्क केला. ती मूळची पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद जिल्ह्यातील अदुलिया इथली आहे. सैफवर हल्ला झाल्यानंतर अटक केलेला हा नागरिक बांगलादेशी असल्याचं म्हटलं जातंय. त्यामुळे या प्रकरणात येणाऱ्या काळात अनेक धक्कादायक गोष्टी समोर येतील असं म्हटलं जातंय. रेडिओ मराठीला तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा.